प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पाऊस पडतोय, धो धो पाऊस पडतोय, नद्या दुथडी भरून वाहत आहेत। परंतु अशाही वेळेला भारताचं राजकारण तापलंय एका वेगळ्याच गोष्टीनं, होय विद्यार्थी आंदोलन। संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थी आंदोलनानं पेट घेतलाय। संवैधानिक मार्गानं हे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात उपवर्गीकरणाच्या विरोधात जन आक्रोश तयार होत आहे। प्रचंड असा जन आक्रोश आपल्याला ऐकायला मिळत आहे। दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत संपूर्ण भारतामध्ये जय भीमचे नारे देत अन्यायाविरुद्ध टक्कर देत आहे। जनता रस्त्यावरती उतरलेली आहे। केंद्रापासून तर राज्यापर्यंत जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या सगळ्यांच्या केंद्रीय स्थानी आंबेडकर नाव आहे। होय, आंबेडकर बंधूंचीच चर्चा सगळीकडे होत आहे। मित्रांनो, प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे दोघं सख्खे बंधू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू। प्रकाशजी आंबेडकर हे मोठे, आनंदराजजी आंबेडकर त्यांच्यापेक्षा धाकटे। साहजिकच प्रकाशजी आंबेडकर यांनी मोठ्या सत्तेला ललकारलंय, केंद्र सरकारलाच त्यांनी ललकारलंय आणि दुसरीकडे आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्र शासनाला घाम फोडलाय। प्रकाशजी आंबेडकर लढतायत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, आनंदराज आंबेडकर लढतायत उपवर्गीकरणाच्या विरोधात, खोट पाडणाऱ्या सरकारच्या विरोधात। एक भाऊ केंद्र सरकारच्या धोरणांवरती प्रश्न निर्माण करत आहे, प्रश्न विचारत आहे, मोदी सरकारला प्रश्न विचारत आहे, तर दुसरा भाऊ उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समाजामध्ये फूट पाडू पाहणाऱ्या सरकारला जाब विचारत आहे। दोन्ही भाऊ सरकारला घाम फोडत आहे। मित्रांनो, विद्यार्थ्यांवरती जो लाठी हल्ला झाला, अतिशय अमानुषपणे, निष्ठुरपणे, क्रूरपणे जो अत्याचार झाला, त्यांच्यावरती त्यांचे डोके फोडण्यात आले विद्यार्थ्यांचे, त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ प्रकाशजी आंबेडकर मैदानातून उतरले आणि त्यांनी थेट महाराष्ट्र बंदची हाक दिली। महाराष्ट्र बंद करून टाकला आणि त्यांच्या या महाराष्ट्र बंदला अपेक्षेपेक्षा जास्त आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला। नंदुरबार पासून तर नांदेड पर्यंत, जालन्यापासून जळगाव पर्यंत, मुंबई पासून ठाण्यापर्यंत सगळीकडे या बंदला एक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। भर पावसामध्ये हा बंद यशस्वी करून दाखवण्याची हिंमत प्रकाशजी आंबेडकरांनी दाखवली। मित्रांनो, फक्त 48 तासाआधी त्यांनी आवाहन केलं होतं, महाराष्ट्र बंद म्हणजे बंद, आणि त्या 48 तासाच्या त्या आवाहनाला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तर दुसरीकडे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये जिल्हा निहाय प्रत्येक जिल्ह्यांमध्ये भर पाण्या पावसामध्ये लाखोचे मोर्चे आनंदराज आंबेडकर काढत आहेत। एक भाऊ शिक्षणासाठी लढतोय, न्याय अधिकारांसाठी लढतोय, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढतोय, भवितव्यासाठी लढतोय, आणि दुसरा भाऊ उपवर्गीकरणाच्या विरोधात लढतोय। मित्रांनो, दोघांचा लढा जरी वेगळा असला, वरकरणी जर पाहिला आपण, दोघांचा लढा वेगळा वाटतो, कारण एक आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती, एक आहे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये, परंतु दोघांचाही उद्देश एकच आहे, सामाजिक न्याय, सामाजिक अधिकार, संवैधानिक अधिकार, संविधानाचे संवर्धन, लोकशाहीचे संवर्धन, या लढ्याचं एक केंद्रीय स्थान आहे, कॉमन कार्यक्रम आहे। मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांनी जो बंद पुकारला तो एका राजकीय पक्षाचा बंद नव्हता किंवा तो राजकीय कार्यक्रम सुद्धा नव्हता, तर हा जो बंद होता तो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीचा, इथल्या हुकुमशहाला विचारलेला तो प्रश्न होता, आणि निश्चितपणे जनता याच्यामध्ये उत्स्फूर्त सामील झाली, आपण पाहिलं। त्यासाठी वेगळ्या विश्लेषणाची मला आवश्यकता नाही। मित्रांनो, या दोन्ही आंदोलनातून, जे प्रकाशजी आंबेडकर जे आंदोलन करतायत त्यामुळे आणि आनंदराज आंबेडकर जे आंदोलन करतायत त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय की ह्या दोन्ही आंदोलनामुळे
महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होणार. कारण या दोन्ही आंदोलनांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. प्रकाश आंबेडकर जिथं पाय ठेवतात तिथं लाखोंची गर्दी जमा होते. आनंदराज आंबेडकर जिथं जातात तिथं लाखोंची गर्दी जमा होते. त्यांच्या एका हाकेवर, प्रकाशजी आंबेडकरांच्या एका हाकेवर, आनंदराज आंबेडकरांच्या एका हाकेवर लाखो जनता मैदानामध्ये यायला लागलेली आहे. उन्हातानाची, पाण्या पावसाची तमा न बाळगता ते रस्त्यावरती येत आहे. हे विशेष. आणि त्यामुळे या दोघांच्या आंदोलनाचा परिपाक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसा दिसेल, तो प्रभाव कसा दिसेल, हे आपल्याला काही दिवसामध्ये कळणारच आहे. बांधवांनो, इतिहास नेहमी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. तुम्ही कोणा विरुद्ध लढलाय आणि प्रश्न विचारण्याचं धाडस कोणी केलं. आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये पाशवी बहुमत असणारे सरकार आहे. त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत सुद्धा कोणामध्ये नाही. अशा वेळेला आंबेडकर बंधूंनी ती हिंमत दाखवली. थेट भिडलेत ते. तुमच्या सत्तेला आम्ही घाबरत नाही, तुमच्या हुकुमशाहीला आम्ही घाबरत नाही, हा थेट इशारा प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या कृतीमधून दिलेला आहे. अभिजित दिपके, सोनम वांगचूक यांनी जो लढा उभा केलाय, त्या लढ्यामध्ये ते दोघं फक्त एकटे नाही, तर त्यांच्या मागे संपूर्ण आंबेडकरी जनता उभी आहे. हे कृतीमधून प्रकाशजी आंबेडकरांनी दाखवून दिलं. फक्त भाषणबाजी त्यांनी केली नाही, जंतर मंतरवरती जाऊन फक्त त्यांनी फोटो सेशन केलं नाही, तर त्यांनी कृतीमधून या विद्यार्थ्यांबरोबर आपण आहोत हे दाखवून दिलंय. महाराष्ट्र बंद करून इतर विरोधी पक्षांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं, पण ते का सामील झाले नाही, ते कुणाला घाबरतायत, हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. निश्चितपणे असं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आज जरी त्यांनी ते उत्तर दिलं नाही, तरी उद्या मात्र त्यांना ते उत्तर द्यावंच लागणार आहे. त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. मित्रांनो, कोण समर्थन करतोय, कोण विरोध करतोय, हा एक लोकशाहीचा भाग आहे. मात्र एक गोष्ट आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो की आणखी उपवर्गीकरणासारखे ज्वलंत मुद्दे असो, या सगळ्या गोष्टी संवैधानिक चौकटीत राहून संवादाने सोडवता आल्या पाहिजे, तरच या देशातली लोकशाही जिवंत राहील. हे या लढ्याचं एक निश्चित असं आपल्याला मिळालेला बोध आहे, असं मी या ठिकाणी मानतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी जी समाजाच्या बाजूनं, या बहुजनांच्या बाजूनं आणि एकूणच या देशातल्या शोषित पीडित वंचित समूहाचा जो आवाज बनण्याची हिंमत दाखवली, धाडस दाखवलं, त्या धाडसाला आम्ही सॅल्यूट करतो. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.